फेसबुकवरून ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, लग्नाच्या आधीच राहिली प्रेग्नेंट. नाशिकचा तरुण अन बांगलादेशी हसीना. ऑनलाईन ओळख, मुंबईत भेटून शरीर संबंध, दाम्पत्याचा नवा कारनामा उघड. सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे नाशिकच्या तरुणाचे बांगलादेशी तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोन्ही देशांच्या नियमांसह कायदा बाजूला सारत त्यांनी लग्नही केले. बांगलादेशातून घुसखोरी करून तरुणी 5 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये पोहोचली. मात्र नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल्याने या दाम्पत्याचा कारनामा उघड झाला. या दाम्पत्याचा संसार व्यवस्थित सुरू असून त्यांना 7 वर्षाची कन्याही आहे. पण बेकायदेशीररित्या 2 देशातील प्रवास आणि घुसखोरीमुळे या दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गंभीर बाब म्हणजे तरुणीकडे भारताच्या आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे असून तिने विधानसभा निवडणुकीत मतदानही केल्याचे समजते. मूळ बांगलादेशातील असलेल्या आणि सध्या नाशिकमध्ये एका तरुणासोबत विवाहानंतरचे जीवन जगणाऱ्या 28 वर्षीय तरुणीसह एका 35 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही संशयितांची प्रेम कहाणी एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणे असली तरी त्यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांच्याही कागदपत्रांची पडताळणी करून कसून चौकशी करण्यात आली. तरुणीचे संपूर्ण शिक्षण बांगलादेशात झाले असले तरी तिच्याकडे कोलकात्यातील एका शाळेचा संशयास्पद दाखला आहे. यासह तिने गॅझेटियरद्वारे नावात बदल करून भारतात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढल्याचेही समोर येत आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा संशय असून पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार सन 2018 मध्ये नाशिकच्या तरुणाची बांगलादेशातील तरुणीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. तरुणी अनधिकृतरित्या बांगलादेशातून मुंबईत पोहोचली. तेथील एका ठिकाणी दोघांची वारंवार भेट होऊन शरीरसंबंधही झाले. काही महिन्यांनी पुन्हा छुप्या पद्धतीने तरुणीने बांगलादेश गाठला. तेथे गरोदर असल्याचे समजल्यावर तिने नाशिकच्या तरुणाला कळविले. काही महिन्यांनी पासपोर्ट व विजाद्वारे तरुण बांगलादेशात पोहोचला. मात्र तरुणी मुस्लिम व तरुण हिंदू असल्याने बांगलादेशात त्यांच्या विवाहाला तीव्र विरोध झाला. तरुण पुन्हा भारतात परतला. त्या कालावधीत तरुणीने एका कन्येला जन्म दिला. त्यानंतर पासपोर्ट व विजाद्वारे तिने बांगलादेशहून पुन्हा भारतात प्रवेश केला. अंदाजे सन 2019 पासून 2022 पर्यंत दोघेही भारतात एकत्र राहिल्याचे कळते. त्यानंतर दोघेही बांगलादेशात गेले व तरुणाने धर्म बदलून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर पुन्हा दोघे भारतात आले आणि नाशिकमध्ये स्थायिक झाले. हा सर्व प्रकार संशयास्पद असून कायदेशीर कारवाई सुरू आहे. तरुणीने वारंवार गैरमार्गाने भारतात प्रवेश केला असून तिने भारतात एकदा पासपोर्ट फाडल्याचेही कळते. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक.